नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माऊलींची पालखी नातेपुते या गावामध्ये आता आलेली आहे. आजचा मुक्काम हा नातेपुतेमध्ये असून उद्याची तयारी आपण बघू शकता. पुरंदावडे ग्रामपंचायत सदाशिवनगर या ठिकाणी ह्याच भव्य अशा मैदानावरती माऊलींचा पालखीचा रिंगण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद त्याचबरोबर माळशिरस पंचायत समिती आणि तिथं असणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायती किंवा स्थानिक प्रशासन यांचं कशा पद्धतीत नियोजन आहे ते आपण आपल्या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून बघू शकता. या मैदानावरतीच उद्या भव्य असा गोल रिंगण सोहळा पार पडणार आहेत आणि या ठिकाणी काही वारकरी विठुनामाच्या नामगजरामध्ये दंग होऊन आपल्या काही छोट्याशा बुगड्या असतील किंवा अभंग असतील सादर करत आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकता ह्या मैदानावरती उद्या सकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा हा पार पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यातला हा पहिलाच रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. आळंदीपासून ते पंढरपुराच्या विठू माऊलीच्या मंदिरापर्यंत एकच फक्त रिंगण उभं रिंगण होतं हे तरडगाव या ठिकाणी. आणि त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामधलं पुरंदावडे ग्रामपंचायत यांच्याकडून सदाशिवनगर या ठिकाणी हे पहिलंच भव्य दिव्य असं रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहेत. आपण बघू शकताय राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून आपल्यासोबत या ठिकाणी काही वारकरी आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतोय. माऊली, नाव काय आपलं? गणपत तुकाराम गायकवाड. कुठून आलात? नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. आळंदी ते पंढरपूर. आळंदी ते पंढरपूर. बर, किती मोठी दिंडी आहे आपली? 200 वारकरी आहेत. बर बर बर. आता उद्या इथं काय होणार आहे? रिंगण आहे घोड्याचं. घोड्याचं रिंगण बघणार आहेत का नाही तुम्ही? बघणार आहोत. बघणार आहोत. बर बर. काय वाटते माऊली वारीत? वारीमध्ये मजा साधा. तुम्हाला काय वाटते मावशी? आनंद वाटते. आनंद वाटते. बर. काय मग त्रास काय होते का? त्रास काय होईल आम्हाला. छान वाटते. छान वाटते. तुम्हाला मावशी काय वाटते? छान वाटते. छान वाटते. दरवर्षी वाटते. दरवर्षी प्रमाणे इकडे 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 यायला कधी वाटते. कितवीला शाळेला तू? चौथी. नाव काय तुझं? अक्षरा. आता शाळा चालू झाली तरी पण आली तू? सरांना सांगितलंय का तू? काय म्हणले सर? सर म्हणले जा म्हणले. वारीला कसं वाटतंय तुला वारीत? छान वाटतंय. छान. तुला काय त्रास नाही. तुला काय अभंग येते का? येते म्हण मी धरतो. म्हणतो कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. सांगना बोलेना सांगना बोलेना. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. यमुनेच्या टिरी येशील का चोरून दही दूध खाशील का. यमुनेच्या टिरी येशील का चोरून दही दूध खाशील का. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. सांगना बोलेना कन्हैया लागला तुझा रे छंद मला. मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. सांगना बोलना एका जनार्दनी गवळण राधा. राधा लागली कृष्णाच्या नादा. सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला. नमस्कार. आपण बघू शकताय ह्या चिमुकलीनं अगदी ह्या मैदानावरती जो उद्याचा रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहण्या इतका नेत्रदीपक रिंगण सोहळा आजच आपल्या अभंगाच्या वाणीतून सर्वांना इथं असणाऱ्या मंत्रदुग्ध करणारी अशी आपल्याला अभंग गाऊन दाखवली आहे. ही छोटीशी आपली माऊली उद्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये एक मोठी अशी बहिणाबाई चौधरी किंवा कार्तिकी गायकवाड किंवा असणारी आशा भोसले अशा स्वरूपात आपल्याला मिळावं असे विठूचरणी प्रार्थना करतो आणि तिला आपल्या सर्वांकडून शुभेच्छा. कॅमेरामॅन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, पुरंदावडे, सुरत, सदाशिवनगर.